आदर्श महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी। उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड हे होते, तर प्राध्यापक डॉक्टर उमेश केसरे, प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे, उपप्राचार्य राम माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती या विषयावर प्राध्यापक डॉक्टर उमेश केसरे यांचे व्याख्यान झाले। डॉक्टर केसरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीची सखोल माहिती दिली। श्री छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतेचे पुरस्कर्ते होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच रयतेचा सन्मान केला। स्वराज्यावर त्यांची निष्ठा होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या युद्धनीतीचे जनक होते। शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श जपावा अशी अपेक्षा डॉक्टर केसरे यांनी व्यक्त केली। यावेळी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जातविरहित समाज निर्मिती केली। शेतकऱ्यांसह सामान्य रयतेला त्यांनी सन्मानाची वागणूक दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी राजांनी लोकशाहीची पायाभरणी केली। प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे यांनी प्रास्ताविक केले। छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद केला नाही। जाती जातीच्या माणसांची त्यांनी बांधणी केली। हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केले नाही। त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुण वर्गाने जपावा असे प्राध्यापक डॉक्टर मोरे यांनी सांगितले। सूत्रसंचालन शिवजयंती निमित्त श्रमदान करून प्राचार्य, प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून महाविद्यालय परिसराची साफसफाई केली। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद कुलकर्णी यांनी मानले। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। महाराजांनी बुजवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यांना या भूप्रदेशावर होणाऱ्या सामान्य लोकांवर अन्याय जो होता त्या अन्यायापासून दूर केलं। अशा रयतेच्या राजांचं गुणगान करणं आजच्या या दिवसाच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जगात माहिती असा एक सुंदर असा लौकिक या आपल्या भूप्रदेशाचा केला। त्याबद्दल परत एकदा मानाचा मुजरा करून थांबतो। आज महाविद्यालयाच्या परिसराची सार्वजनिक शासनाचं पत्र आलेलं आहे कालच की श्रमदानाचं त्यातल्या त्यात परिसर स्वच्छतेचं काम या निमित्तानं सुद्धा विविध कार्यक्रमामध्ये हे एक कार्यक्रम करावा असं आलेलं आहे। त्या अनुषंगानं आपले सहकारी आणि विद्यार्थी घेऊन हे काम या ठिकाणी आपण करतो।